गडचिरोली जिल्ह्यातील सिनोच्या तालुक्यातील नारायणपूर येथील जनतेंनी आमदार डॉक्टर धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडे श्रीराम कृषी केंद्र सिरोचा यांच्याकडून अंकुश्री सीड्स 101 शेतकऱ्यांना या धानाची मागणी केली होती। मात्र श्रीराम कृषी केंद्राने 10-10चे धान बिजाई फसवणूक करून देण्यात आले। याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी नारायणपूर येथील शेतकऱ्यांनी आमदार डॉक्टर धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडे केली आहे। यावेळी सिनेट सदस्य तनुश्रीताई आत्राम, विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण ऐरावार, तालुका अध्यक्ष मधुकर कोल्लुरी, जगदीश दुर्गे, गोविंदगाव, भानैया, जनगम व गावातील शेतकरी यावेळी उपस्थित होते। बाबा, सिरोंचा तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, तर यांची मागणी आहे की आम्हाला भरपाई पाहिजे, तर काय म्हणाल? ह्याच्यामध्ये जे दुकानातून ज्या सीड्स घेण्यात आले आणि ते सीड्स जे आपल्याला पाहिजे होता ह्यांना जवळजवळ एक प्रकार म्हणतात 135 दिवसाचा, परंतु ह्यांना जे सीड देण्यात आलेलं 90 दिवसाचा आणि त्या दृष्टिकोनातून जे 90 दिवसामध्ये जे निघाला त्याच्यामुळे फार मोठा अतिवृष्टी आल्यामुळे शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून ह्याचा भरपाई मिळायला पाहिजे अशा प्रकारच्या मागणी शेतकऱ्यांनी केलेला आहे आणि त्या प्रकारे निवेदन सुद्धा दिलेलं आहे। आता मी परवा चाललेलो आहोत, ते आमचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी बोलतो, कृषी मंत्री सुद्धा त्या मीटिंगमध्ये आहेत, त्यांच्याशी बोलतो आणि काय आपल्याला मदत करता येईल त्या दृष्टिकोनातून आपण मदत करण्याच्या भूमिका राज्य सरकारचा राहील। महत्त्वाचं म्हणजे ज्या दुकानातून ह्या लोकांनी घेतला, ज्या कंपनीचा माल आहे त्यांच्यावर पोलीस कारवाई झाला पाहिजे या दृष्टिकोनातून सुद्धा आपण प्रयत्न करू, कारण की हा एक प्रकारचा धोकेबाजी आहे शेतकऱ्यांना, कारण की जे उत्पन्न काढतात ते वर्षभर त्यांना अन्नाच्या दृष्टिकोनातून ते लोक वापरत असतात आणि ते फार मोठं नुकसान झालेलं आहे, जवळजवळ 100 एकराच्या वर शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आणि त्या दृष्टीने कारवाई योग्य प्रकारे झाला पाहिजे हा सुद्धा माझ्या भूमिका राहणार आहे आणि पोलीस केस सुद्धा आपण करायचा प्रयत्न आपण करू आणि जे दुकानदारांनी दिलं त्या दुकानाला सुद्धा सील करण्याच्या दृष्टिकोनातून कारवाई केलं जाईल हे सुद्धा मी या निमित्तानं सांगितलं। बाबा, सिरोंचाच नव्हे तर संपूर्ण ऐरी विधानसभेतही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं। नाही, 4 तालुके दुष्काळग्रस्त जाहीर झालेले आहेत। ऐरी तालुका सोडून बाकीचे 4 तालुके आपल्या निर्वाचन क्षेत्राचे दुष्काळ जाहीर झालेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून या दुष्काळाचा जे फायदा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे ते फायदा मिळत राहतो आणि ते योग्य प्रकारे त्यांना मोबदला आणि योग्य प्रकारे मदत सरकारचं मिळेल। ओके, धन्यवाद। एस मराठी न्यूज साठी विदर्भ संपादक जावेद अली सय्यद, गडचिरोली।